नमस्कार मित्रांनो. आपण गेल्या वेळेस पार्ट 30 पूर्ण केलेला. आता आपण पार्ट 31 पासून सुरुवात करतो आहे. पेज 155 पूर्ण केलेलं, 156 पासून चालू करतो आहे. अध्याय 13 मी आज सुरू करतो आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. अध्याय 13. अथ साई चरित्र. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री चंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आकारे सूत्रमय, अति लहान, अर्थगांभीर्य अति गहन, व्यापकत्वे बहुविस्तीर्ण, संकीर्ण तरी तितकेच. ऐसे ते बाबांचे बोल. अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांतीही नव्हती फोल. समतोल आणि अनमोल, पूर्वापरानुसंधान रहावे. यथा प्राप्तीनुवर्ती व्हावे. नित्यतृप्त सदा असावे, नसावे संचित कदापि. अरे जरी मी झालो फकीर, घर ना दार बेफिकीर. बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागून. तरी ती माया अनिवार, मलाही गांजी वरचेवर. मी विसरे परी तिजला न विसर, मग ती निरंतर कवटाळी. आदी मायाच ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची. तेथ मज दुबळ्या फकीराची, वार्ता कैची तिच पुढे. हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न. विना अविच्छिन्न हरिभजन, माया विन नोहे पा. ऐसे ही मायाची महती, भक्ता लागी बाबा कथिती. सेवेचे व्हावया तनी वृत्ती, भजन स्थिती वानिती. संत माझे सच्चेतन मूर्ती, कृष्ण सोय म्हणे भागवती. कोणान ठावी ही स्पष्टोक्ती, उद्वाप्रती हरीची. म्हणून भक्त कल्याणार्थ, दयाधन साई समर्थ. वदते झाले जे सत्य सार्थ, परिसा अतिविनीत होऊन. पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मा वहिले. तेची माझे भजनी लागले, खूण लाधले ते माझी. साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याल. या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चयचे. न लगे मज पूजा संभार, षोडशे वा अष्टोपचार. जेते भाव अपरंपार, मजला थार ते ठाई. ऐसे बाबा वेळोवेळी बोलून गेले भक्त जिवाळा. आता आठवणी त्या प्रेमळ, बोला करू विरंगुळा मनासी. आता जेव्हा साईबाबा शिर्डीमध्ये बसायचे, तेव्हा साईबाबांना पण माया म्हणजे स्वतः विष्णूची बायको बोलतात, जगज्जननी, आदिमाया, आदिशक्ती, जी देवी आहे, अंबादेवी किंवा महालक्ष्मी बोलाल, तिची जेवढी रूप आहेत ही मायामध्ये मोडते. तर साईबाबा बोलतात की मायापासून कोणी वाचू शकलं नाही, तर मी काय वाचणार, मी तर एक छोटासा फकीर आहे. तर ते याच्यापुढे बोलतात की तरीही तुम्ही साई नाम हे घेत राहाल तर तुम्हाला 7 समुद्रात पारही मी तुमचं रक्षण करत राहीन, तुमच्यावरती लक्ष देत राहीन, तुमच्या गरजा पुरवत राहीन, तुम्हाला जे पाहिजे असेल ते देत जाईन. मजला थार ते न लगे मज पूजा संभार, षोडश वा अष्टोपचार. जेते भाव अपरंपार, मजला थार ते ठाई. ऐसे बाबा वेळोवेळा बोलून गेले भक्ती जिवाळा. आता आठवणी त्या प्रेमळ, बोला करू विरंगुळा मनासी. ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागतांचा पाठी राखा. भक्त कैवार घेऊन निका, नवल विलोका केले ते. दौडोनी चित्ताची अनेकाग्रता, करोनी तयाची एकाग्रता. परिसावी ही नूतन कथा साग्रता. कृतकार्यता होईल साई मुखीची अमृतवृष्टी. तीच जेथे पुष्टी तुष्टी, कोण कंटाळे शिर्डीचे कष्टी. निजहित दृष्टी ठेविल्या, गता ध्यायी अनुसंधान. दिदले एका अग्निहोत्र्या लागून, ब्रह्मीभूत निज गुरुदर्शन. आनंद संपन्न त्या केले. आता
हा अध्याय त्याहून गोड भक्त एक क्षयी रोड दिधली तया आरोग्याची जोड मोडूनी खोड स्वप्नात तरी भाविक जन होऊन या दत्तावधान साईनाथ चरित्र गहन कल्मश दहन कारजे पुण्य पावन हे चरित्र जल जैसे गंगेचे पवित्र धन्य श्रवणकर्त्यांचे क्षोत्र परत्र साधकते पाहू अमृताची उपमा देऊन परी अमृत काय गोड याहून अमृत करील प्राण रक्षण जन्म निवारण चरित्र हे जीव म्हणती सत्ताधीश करील जे जे येईल इच्छेस ऐसे जयाचे वाटे मनास कथानकास या परिसावे जीव जरी खरा स्वतंत्र सुखा लागी कष्टतात अहोरात्र पदरी पडते दुःख मात्र हे तो चरित्र सत्तेचे दुःखे टाळावया लागली असता सावधान जागोजागी ती त्या धुंडीत लागवेगी त्याचीच मागी घेतात वारू जाता गळा पडती झाडूनी टाकीता अधिक लिपडती वावगी जीवाची धडपडती अहोरात्री तो क्षीण जीव जरी खरा स्ववश तरी तो असता पूर्ण सुखवश दुःखाचा एक लवलेश रेस भरही नातळात पापन आचरिता कधी पुण्याचीच करिता समृद्धी सुखाचीच संपत दिताम वृद्धी स्वतंत्र बुद्धी म्हणून परिजीव नाही स्वतंत्र पाठी लागे कर्मतंत्र तयाचा खेळची विचित्र हाती कळसूत्र कर्मांचे पुण्याकडे लक्ष जाय पापाकडे ओढती पाय सत्कर्माचा शोधिता ठाय कुकर्मी काय आतुडे पुणे जिल्ह्यातील जुन्न रामाजी नारायण गावचा पाटील भीमाजी तयाची कथा आता परिसी जी रसराजी अमृताची भीमाची आता ह्याच्यामध्ये असं आहे की एका माणसाला क्षयरोग झालेला क्षयरोग म्हणजे कॅन्सर आणि त्या कॅन्सरमधून साईबाबांनी त्यांना कसं बाहेर काढलं हे पुढच्या ह्या अध्यायामध्ये आहे. रसराजी अमृताची भीमा जी घरचा सुखसंपन्न आल्या गेल्या घाली अन्न कधी न ज्याचे मन खिन्न प्रसन्न वदन सर्वदा अदृष्टाचे विलक्षण संजोग न कळता होती लाभ वियोग घालोनी येते कर्मभोग नसते रोग उद्भवती इसवी सन 1909 भीमाजीच पीडी दुर्दैव होय कफक्षय रोगद्भव प्रादुर्भाव ज्वराचा येऊ लागला असह्य खोकला ज्वरही फार वाढू लागला दिवसेंदिवसी बळगावात. आता हे जे नारायण पाटील भीमाजी होते ह्यांना छातीचा लंग कॅन्सर झाला क्षयरोग तर तेव्हा ताप भरून यायचा त्याच्यानंतर कफ व्हायचा भरपूर आणि खूप खोकला व्हायचा दिवसेंदिवस बळवता हा खोकला वाढत गेला. निराश झाला भीमाजी निराश झाले. तोंडात फेस सर्वदा येणे तोंडामध्ये फेस येऊ लागला. मुचळ आणि रक्ताचे गुळणे त्याच्यामधून रक्त पडायला सुरुवात झाली. पोटात अक्षयी कळमणे जीव तगमगणे राहीना पोटामध्ये एक अन्नाचा एक दाणा जात नव्हता. शेजे खिळीला दुखणाईत गळाली गात्रे चालला वाळत उपायांची झाली शिकस्त झाला तो त्रस्त अत्यंत शरीर गळत गेलेलं आणि भरपूर उपाय करूनही त्याचा काही फायदा होत नव्हता आणि दुःखामध्ये होते. अन्नपान काही न रुचे जेवण पण जात नव्हतं. पेज पथ्य काही न पचे पेज बनवून दिली तरी ती पचत नव्हती. तेणे अस्वस्थ काही न सुचे हाल जीवाचे असह्य देवदेवस्की झाली सारी लोकांनी देवदेवस्की पण करून टाकेले हात टाकेले वैद्य डॉक्टरांनी पण नाही बोलून मोकळे झालेले. पाणी सोडिले जीविता शेवरी पडला विचारी भीमाजी पाटील झाले उद्गिन्न
उद्विग्न चित्ती दिसती थोडे दिसांचे सोबती. उत्तरोत्तर फारची थकती दिवसगती लागले. आराधिली कुलदेवता तीही देईन आरोग्यता. जोशी पंचाक्षरी समजता. थकले पुसता पाटील. कोणी म्हणती अंगरोग काय तरी हा दैवयोग. वाटे ओढावया पुरा भोग निरुपयोग मनुष्यरत्न. आता देवदेवस्की पण करून झाली. त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेला पण हाक मारली, पण कुलदेवता पण काही हाक देत नव्हती. सगळे बोलत होते की काय या चांगल्या माणसावरती ही काय विपत्ती आली. उपचार करिता टेकीसा आले, कोणाचे काहीच न चाले. प्रयत्न हरले सगळ्यांचे. पाटील अत्यंत कदरले, म्हणती देवा म्या काय केले. काहीच का उपयोगान आले, पाप असले कैचे हे. देव तरी कैसा विलक्षण, सौख्य भोगत्या एकही क्षण. आपुले होऊ नदी स्मरण, नवल विंदान तयाचे. मग तयाच्याची जय येई मना. संकट परंपरा धाडी तो नाना. कळवुनी घेई आपल्या स्मरणानं नारायण धाव म्हणे. असो कळावयाच्या धावा ऐकिला. ते देव तात्काळ गहिवरला. बुद्धी उपजली भीमाजीला. पत्र नानाला घालावे. त्याच्यानंतर नाना म्हणून त्यांचे मित्र होते, ते बोलले नारायणा धाव. तर पाटीलांनी त्यांना पत्र लिहिलं नानांना. करतील काहीतरी नाना, इतर कवणा जे करवेना. आता जे काहीच करू नाही शकत ते नाना करतील असा त्यांच्यावरती विश्वास होता. ऐसा पूर्ण विश्वास म्हणा पाटलांना वाटला. तोची त्यांचा शुभशकुन, तेची रोगाचे निरंसन. पुढे सविस्तर पत्र लिहून नानासह त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण तेच साईनाथांचे स्फुरण. उद्भवले रोग निवारण कारण. अतर्क्य विंदान संतांचे. हो का कालचक्राची रचना, तेथही दिसते ईश्वरी योजना. यास्तव कोणी अन्यथा कल्पना करुनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथीच सूत्रधारी. तोची तारी तोची मारी, कार्यकारी तो एक. पाटील लिहिती चांदोरकरांचं. आता जेव्हा त्यांनी पत्र लिहिले तेव्हा आता याच्यामध्ये सांगितलं की कालचक्राची रचना ज्याने केली आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरच तारणार असतो आणि ईश्वरच मारणार असतो. पाटील चांदोकरांना लिहितात, औषधे खाता आला त्रास. मी औषधे खाऊन खाऊन थकलोय, त्रासलोय. कदरलो मी या जीवितास. जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडली. व्याधी दुसाध्याय ऐसी ठरविली. हकीम वैद्यांची बुद्धी थकली. उमेद खचली माझीही. तरी आता एक विनंती आहे आपुले चरणांप्रती. व्हावी मजा आपुली भेट निश्चिता. ही एक चित्ती असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले. त्यांचेही मनखिन्न झाले. भीमाजी पाटील बहुभले. नाना द्रवले अंतरी. उत्तरी कळविती एकची उपाय. साईबाबांचे धरावे पाय. आता चांदोरकरांनी पत्र वाचलं आणि त्यांना उत्तर दिलं की साईबाबांचे जाऊन पाय पकडा. हाची केवळ तरुणोपाय. बाय मायतो बाप मायतो. आता तेच आपले बायमाप, तेच तुमचे बायमाप. आता हेच तुम्हाला सांभाळतील, साईच तुम्हाला सांभाळतील. तो एक. तीच कनवाळू सर्वांची आई. हाके सरसी धावती येई. जशा आईला एक मुलगा हाक मारतो आणि आई धावत येते, त्याच प्रकारे तुम्ही साईंना हाक मारा, साई धावत येतील. कळवूनही कडिये घेई जाणे सोयी लेकरांची. क्षयरोगाची कथा काय. महारोग दर्शने दाय. शंका न धरी तिळ प्राय. घट्ट पाय धरीला. जो जे मागे त्या ते देई. हे ब्रीद जयाने बांधिले पायी. म्हणतो करी गा घाई. दर्शन घेई साईंचे. भयान माझी मोठे भय. मरणा परीस दुजे काय. घट्ट धरी जा साईंचे पाय. करील निर्भय तो. ते म्हणतात साईंचे पाय जाऊन घट्टपणे धरा. मृत्यू जरी आला तरी साईबाबा पुरून उरतील. दुसह्य पाटलाची व्यथा. पातली प्राणातिक अवस्था. कधी भेटेन साईनाथा.
कार्यार्था साधेन ऐसा पाटील झाला बावरा म्हणे सरसमान आवरा उदयीक सत्वर तयारी करा वाट धरा शिर्डीची येणेप्रमाणे दृढ निश्चयेसी. आता हे ऐकून पाटील साहेबांनी आवरावर केली आणि शिर्डीसाठी निघाले. दृढ निश्चय करून निघाले. निरोप पुसुनी सगळी कांसी महाराजांचे दर्शनासी निघाले शिर्डीचं पाटील. घेतले आप्तजन बरोबरी भीमाजी निघाले धडकरी. उत्कंठा फारची अंतरी शिर्डीची सत्वरी कै देखे. मशिदीच्या चौका शेजारी गाडी आली पुढेल द्वारी. चौघाही वाहुनिया करी भीमाजीवरी आणले. नानासाहेब समवेत होते. आता ते शिर्डीला पोचले. शिर्डीच्या मशिदीच्या समोरच गाडी उभी केली. पुढच्या द्वाराला नानासाहेबांबरोबर पाटीलही मशिदीच्या आतमध्ये आले. माधवरावही आले तेथे. ज्या माधवरावांची या हाते सुगम पद ते सर्वत्राम पाटील पाहुनी बाबा वदती. श्यामा हे चोर आणूनी किती घालशी माझे अंगावरती काय हे कृती बरी का. आता हे बघून पाटलांना पाहून बाबा म्हणाले श्यामा हे चोर आणूनी किती घालशील माझे अंगावरती काय हे कृती बरी का. साईपदी ठेवीला माता भीमाजी म्हणे साईनाथा कृपा करी मज अनाथा दीनानाथा सांभाळी. देखोनिया पाटलाची व्यथा दया उपजली साईनाथा. तेजरसी शमली दुखा व्यवस्था पाटील चित्ता विश्वासला. पाहुनी भीमाची अस्वस्थ कृपासागर साई समर्थ हेलावला अपरिमित बोले सस्मित मुख तेव्हा. बैस आता सोडी खंतन करीती विचारवंत झाला तुझिया भोकृत्वा अंत पाय शिर्डीत टाकीता. साईबाबा त्यांना बोलले तू बस इकडे आरामात खंत करू नकोस कुठल्या गोष्टीची कारण विचारवंत लोक कधी खंत करत बसत नाहीत. आणि शिर्डीमध्ये जशी तू पाय टाकलेस तुझा सगळा भोग पूर्ण झालेला आहे. आकंठ संकटांवरी बुडाला हो का महदू खगरतेत गडला. जो या मशिदी माईची पायरी चढला सुखा आरडोला तो जाणा. फकीर येथीचा मोठा दयाळू करील व्यथेचे निर्मूळ प्रेमे करील प्रतिमाळू. तो कनवाळू सकळांचा या लागी तो स्वस्त पाही करील व्यथे स्वस्त पाही. भीमाबाईच्या सदनी राही आराम तो एका दो दिसाई जाकी होईल तुझ प्रती. जैसा एखादा आयुष्यहीन पावे सदैव अमृत सिंचन लादे तात्काळ पुनर्जीवन तैसे समाधान पाटीला. ऐकुनी साईमुखीची वचन. साईबाबा बोलले आता आलायस मशिदीत 2 दिवस राहा. तुझा जो काही त्रास आहे तो इकडे समाप्त होईल. हे ऐकून पाटलांना खूप बरं वाटलं. मरणोमुखा अमृतपान किंवा तृषात्ता लाधावे जीवन तैसे समाधान पाटीला. प्रतिप्रपंच मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास बाबा सन्मुख 1 तास बैसता निरास पावल्या. कैलेनं व्यथेचे परीक्षण पुसलेन तुद्भव कारण केवळ कृपा निरीक्षण. रोगोन्मूलन तात्काळ कृपा निरीक्षण होता पुरे. वाळल्या काष्टा येथी कोंभरे वसंताविण फुलती तुरे. ते फळी डंवरे रमणीय. रोग काय आरोग्य काय पुण्य पापाचा होता क्षय. ज्याचे त्याने भोगल्याशिवाय अन्य उपाय चालेना. केवळ भोगेच तयाची क्षय जन्मजन्मांतरीची हाच निश्चय. भोगल्याविण अन्य उपाय निवृत्तीदायक नाहीच. साईबाबा बोलतात जे आपले पाप आणि पुण्य असतात पाप जे असतात ते आपल्याला इकडेच भोगावे लागतात. ते कुठल्या रोगाच्या मार्गाने येतात आणि कुठल्या गोष्टीतून आपल्यासमोर येतात ते आपल्याला माहिती नाही. पण आपण केलेली पाप आपल्यासमोर नक्की येतात.
आणि ते आपल्यालाच भोगावे लागतात, इथेच भोगावे लागतात. तथापि भाग्य संत दर्शन हे एक व्याधीचे उपशमन, व्याधीग्रस्त मग व्याधीचे सहन, दुःखे विण सहज करी, व्याधी दावी भोग दारुण, संत देवी दृष्टी सकरुण, तेणे भोक्तृत्व दुःख विण संत निवारण करीतात. केवळ बाबांचा शब्द प्रमाण तेचे औषध रामबाण, एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योधन, जाहले निवारण हिमज्वराचे, कथेत वाटतील आडकथा, परी या संकलित श्रवण करिता, दिसून येईल समपर्कता, स्मरणदाता ही साईच. साईंनी जेव्हा हे बोलले की साईंनी काही विचारलं नाही की कसा त्रास झाला, कुठे झाला, कसा सुरू झाला, पण ज्यांना ज्या रक्ताच्या उलट्या होत होत्या त्या थांबल्या. त्यांचा जो महाज्वर म्हणजे महाताप होता, त्यांना सतत ताप येत होता, तो थांबला आणि फक्त साईंच्या बोलण्यावरती थांबला तो. म्हणजे आपण विचार करू शकतो की साईंच्या बोलण्यामध्येच किती ताकद होते. केवळ बाबांचा शब्द प्रमाणे तेचे औषध रामबाण, एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन, जाहले निवारण हिमज्वराचे, कथेत वाटतील आडकथा, परी या संकलित श्रवण करिता, दिसून येईल संपर्कता, स्मरणदाता ही साईच. माझी कथा मीच करेन, साईच गेले आता आहेत बोलून, साईच गेले आहेत बोलून, त्यांनीच या कथांची आठवण, दुधली मजला गुण हे ये समयी. बाळा गणपत नामे एक जातीचा शिंपी मोठा भाविक, येऊनी मशिदीत बाबांसमुख अति दिनमुख विनवित, काय ऐसे म्या केले पाप, का हा सोडीना मज हिवताप, बाबा झाले उपाय मोप, हलेना प्रताप अंगीचा, तरी आता मी करू काय, झाली सर्व औषध कशाय, आपण तरी सांगा उपाय, कैसेनी जाय हा ताप, दया उपजली अंतरी, बाबा वदत प्रत्युत्तरी, उपाय त्या हिमज्वरावरी, ती नवलपरी परी सावी, दही भाताचे काही कवळ, लक्ष्मी आईच्या देवळाजवळ, काळ्या कुत्र्यास खाऊ घाल, बरा होशील तात्काळ, बाळा भीत ची गेला. आता बाळा गणपत नावाचा एक शिंपी होता, तो त्याला पण असा भरजर ताप आलेला आणि तो पण जात नव्हता. त्याने सगळ्या काही गोष्टी करून बघितल्या तरी पण तो जात नव्हता. तर साईबाबा बोलले की दही भाताची काही कवळ, लक्ष्मी आईच्या देवळाजवळ, लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ जा आणि काळ्या कुत्र्याला खाऊ घाल, बरा होशील तात्काळ. बाळा भीतच गेला. थरी जाऊनी पाहू लागला, झाकून ठेवीला भात आढळला, दहीही लादला शेजारी, बाळा म्हणे विचार करी, दही भात मिळाला तरी, काळाच कुत्रा वेळेवरी, देऊळ शेजारी असेल का, परीही बाळाची उगीच चिंता, निर्दिष्ट स्थळी जाऊनी पोहोचता, कृष्ण श्वान एक पुच्छ हलविता, समोर येता देखिले. आता जसे बाळासाहेब तिकडे गेले तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की दहीभात तर भेटला आहे, ते घेऊन पण येतोय मी, पण लक्ष्मीच्या मंदिराच्या इकडे काळा कुत्रा भेटेल का मला. तर कृष्ण श्वान म्हणजे काळा कुत्रा, कृष्ण हे काळे होते, तर कृष्ण श्वान म्हणजे कुत्रा, एक पुच्छ हलविता, कुत्रा आपली शेपूट हलवता समोर आला तिकडे. पाहुणे यायचा हा योग जुळला, बाळाचा मोठा आनंद झाला, दहीभात खाऊ घातला, वृत्तांत कळविला बाबाचा. सारांश हा जो प्रकार घडला, कोणी काही म्हणो तयाला, तेव्हापासून हिंदूर गेला, आराम झाला बाळाचा. आता मी इथे विश्रांती घेतो आणि पेज 163 पर्यंत आलेलो आहे मी. आणि सुरुवात कुठे केली आपण? 158 ना, नाही 154.
तो 156 to 163 पर्यंत मी आलेलो आहे. अध्याय 13वा चालू आहे. नेक्स्ट पान आपलं 163च असणार आहे, बरोबर ना. 163 पासून 171. आता नेहमीसारखं हॅपी थॉट्स. Most people would rather be certain they are miserable than risk being happy. Robert Anthony. Nobody really cares if you are miserable, so you might as well be happy. Cynthia Nils. It is not easy to find happiness in ourselves, and it is not possible to find it elsewhere. Agnes. Happiness is a Swedish sunset. It is there for all, but most of us look the other way and lose it. Mark Twain. Most people ask for happiness on condition. Happiness can only be felt if you don't set any condition. Arthur Rubinstein, page 55. हे मला पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. आज पुन्हा एकदा वाचतोय. श्री साई जयकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री साईबाबांची 11 वचने भक्तांसाठी. शिडीज याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणं हेची सत्य, नित्य घ्या प्रचिती अनुभवे. शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वता, नवे हे अन्यथा वचन माझे. जाणा येते आहे साह्यास सर्वास, मागे जे जे तयासे तेथे लाभे. माझा जो झाला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. बोला श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.